काशी विश्वनाथ वाराणसी यमुना नदीच्या काठी बसलेले एक प्रचंड मोठे एक आध्यात्मिक क्षेत्र आहे आणि हे उत्तर प्रदेशमध्ये येतं. आणि उत्तर प्रदेशमध्ये येत असताना वाराणसी मतदारसंघातील आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिथले खासदार आहेत. ह्याच्याबद्दलच मी माहिती देण्यासाठी सचिन राव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ. मित्रांनो, 10 जानेवारी या दिवशी गंगा नदीच्या काठावरती कॉरिडोर ही एक मोठी संकल्पना आहे आणि ह्या संकल्पनेच्या माध्यमातून काम घाटाचं चालू आहे. घाट जे जेनार झालेत, बाद झालेले मंदिर आहेत ते पाडण्याचं आहे. पण मित्रांनो, त्या घाटामध्ये संख्या आहे 84 आणि ह्या घाटाची संख्या 84 आहे आणि तो घाट साधारणपणे 5 घाट आहेत आणि त्या 5 घाटातला एक प्रमुख घाट आहे तो मनकर्णी घाट. हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या ठिकाणी बांधलेला आहे. अशी किती घाट बांधले तर 5 घाट बांधले. आणि हे घाट बांधत असताना हे कधी बांधले 1771 ला चालू केले आणि 1791 ला हे काम पूर्ण झालेलं आहे. मित्रांनो, ही जी कालखंड जी होता 1771 ते 1791 ही कालखंड 20 वर्षाचा लागला. पण त्याच्या पाठीमागे जर आपण आलो तर ते 1761 साली आपली एक पिढी तिथं बर्बाद झालेली आहे वर उत्तर भारताकडे, पानिपतचे युद्ध. आणि ते काल आपण शौर्य दिन म्हणून 14 जानेवारी म्हणून साजरा केला. त्याच्यात 10 वर्षानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी त्या काशी विश्वनाथाचा एका घाटाचं काम केलं गंगा नदीच्या कडेला. आणि त्यांनी काय केलं, जे 20 वर्ष हे काम चाललं आणि ह्या 20 वर्षामध्ये 5 घाट बांधले आणि ह्या 5 घाटाला खर्च किती आला त्यावेळेला तर 5 कोटी रुपये त्यावेळेला खर्च आलेला आहे. मग त्याच्यामध्ये काय केलं, मंदिर बांधले. किती मंदिर आहेत? 21 मंदिर बांधले. त्याच्यामध्ये घाट बांधलेला आहे, अन्नक्षेत्र उभा केलाय, धर्मशाळा उभा केलेली, असे त्यांनी नवनवीन केले. आणि स्वतः पुण्यश्लोक अहिल्यादेवीने ह्या इथल्या मूर्तींना स्पर्श करून अभिषेक करून तिथल्या पूजापाठ केला. आणि तिथं इंदूरचे जे पूजापाठ करणारे पुरोहित होते त्या पुरोहिताच्या माध्यमातून ती अखंड पूजा चालू व्हावी म्हणून तिथून इंदूरच्या संस्थांचे जे लोक आहेत पूजापाठ करणारे तिथं स्थलांतर केले आणि आज सुद्धा ते लोक पूजापाठ करतात. मित्रांनो, शोकांतीची गोष्ट आहे, 10 जानेवारी 2026 रोजी तिथं ब्रेकरनं तिथला घाट उद्ध्वस्त केला. घाट उद्ध्वस्त केला आणि त्याच्यामध्ये धर्मशाळा पाडल्या, अन्नक्षेत्र पाडले, मंदिरही पाडले. पण तिथे एक असे एक मंदिर होतं की त्याच्यात स्वतः पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे एक मंदिर आहे आणि त्याच्या मध्य गाभाऱ्यात एक शिवलिंग आहे आणि त्या तिन्ही 4 भिंती असतात, एक दरवाजा असतो आणि या तिन्ही बाजूला पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्वतः महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करत असणारी एक मूर्ती, प्रार्थना करत असलेले आणि एक हुबी असे हातात मूर्ती घेऊन जे संबंध भारतभर एक प्रेमाचा संदेश, संप्रदायाचा संदेश जाणारी एक मूर्ती स्वतः त्यांनी स्थापन केलेली आहे त्या. पण मित्रांनो, ती दुर्दैवी इतकी विटंबना आहे. सांगायचं तात्पर्य काय की आपण पानिपतच्या अब्दालीन आला, औरंगजेब आला, तिने सुद्धा आपली एवढे नासाडकी नाही. त्याच्या आधी मणिकर्णी जी घाट आहे, साधारणपणे इतिहासात नोंद आहे 1516 मध्ये ह्या घाटाचं काम केलं होतं आणि हा घाट नादुरुस्त झाला आणि त्याचं पुनर्जीर्णोद्धार केला असेल तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केला. मित्रांनो, बांधकाम किती बांधलं, कुणी बांधलं ह्याला लय महत्व असतं. भारतीय पुरातत्व जी विभाग आहे तो काय सांगतोय की एखादी ऐतिहासिक वस्तू असेल, ती वस्तू जर 100 वर्ष त्या वस्तूला पूर्ण झाले तर ते वस्तू एक ऐतिहासिक वारसा आहे म्हणून ती जतन केली जाते. मित्रांनो, हीच वस्तू, हेच मंदिर असतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं, की त्या मंदिराला आज 300 वर्ष पूर्ण झालीत थोडक्यात. आणि हे 300 पुरातन विभागाची परमिशन काढली का? ज्या लोकांनी ह्याच्यावरती ब्रेकर चालवला, डोजर चालवला, ह्यांनी इंदोर संस्थांना खाजगी ट्रस्ट आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, ह्या ट्रस्टला सुद्धा कळवलं नाही. एवढंच काय की जे पूजापाठ करतात पुरोहित आहेत
त्या पूजापाठ करणाऱ्या लोकांना सुद्धा कळवलेलं नाही. डायरेक्ट मशने आणून तुम्ही पाडता. महाराष्ट्रातील एक कर्तबगारी महिला उत्तर भारतामध्ये एवढा दबदबा करते. त्र्यंबकेश्वर असेल, परळे असेल, ओंकारेश्वर असेल, काशी विश्वनाथ असेल आणि हरिद्वार असेल, अगदी पंढरपूर असेल, रामेश्वर असेल, ह्या ज्योतिर्लिंगाचे जे मंदिर आहेत याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात होळकर घराणे पुण्यश्लोक अहिल्यादेवीने जीर्णोद्धार केला. आणि वैशिष्ट्य एक आहे मित्रांनो, यांचा करोडो जी संपत्ती होती, या करोडोच्या संपत्तीतला एकही रुपया, जनतेचा एकही रुपया न घेता स्वतःचा एक फंड होता आणि ह्या फंडाच्या माध्यमातून हे पैसे उभा केलेले होते. म्हणजे सांगायचं तात्पर्य की आपण एक शेतकरी आहे, शेतामधले पीक हे पुरुष करता घेत असतात. जे शेळ्या असलेल्या, मेंढ्या असलेल्या, कोंबड्या, अंडी ह्याचा जे पैसा येतो ही बायका घेतात आणि त्याच्यावर जे दागिना हे असे बनवतात. तसं त्यांचा एक वेगळा फंड होता, विशेष निधी होता आणि त्याच्या निधीच्या माध्यमातून या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. मागच्या वर्षी 2025 साली 300 वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवींना झाली. म्हणून भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कार्यालयामध्ये फोटो लावायचा. जे काढलं त्याच्यावरती अहिल्यादेवींचा फोटो आला. एवढंच काही पंतप्रधान यांनी चांदीचे नाणे काढले, इतका मोठा उद्धार केला आणि त्यांनी 1 वर्षाच्या आत पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे ह्या मूर्त्या पाडल्या. विटंबना केली मित्रांनो, इतकी विटंबना केली की अक्षरशः डोळ्यातून एका ठिकाणी तर पाणी येतं. काय येतं, हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी अशा महादेवाची पिंड घेऊन उभे शिल्प आहे आणि ते शिल्प असं जमिनीवर कोसळलेलं आहे आणि ते पाण्यात कोसळलेलं आहे, जरा दिसतंय असं. आणि एक भक्त आणि त्याचा मुलगा तिथून घाटावरून त्या दगडावर चालत येतो आणि अहिल्यादेवींच्या पोटावरती, छातीवरती असा पाय देत पुढे जातो आणि त्या नदीवर बसलेला आहे. त्याला माहित सुद्धा नाही, इतके महान पराक्रमी स्त्री, ज्या भारताला पहिली महिला आर्मी जर उभा केली असेल त्या महिलेने केली आणि त्या महिलेची तिथल्या सरकारने, तिथल्या गव्हर्नमेंटनं बदनामी केली. का तर तिथं आपल्या बहुजनांचा आवाज उठवणाऱ्यांची संख्या कमी आहे. महाराष्ट्रात हे कृत्य असं झालं असतं तर प्रत्येकाने हा आवाज उठवला असता. विकासाच्या नावाखाली थोर संतांच्या अशा विटंबना होतात मित्रांनो, ही कुठेतरी थांबल्या पाहिजे. त्या युवराज यशवंतराव होळकर यांचं ट्रस्टला विश्वासात घेतलं नाही. ते आले, आज इंदूर मधून मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया असेल, आंदोलन असेल, रॅली असेल, अगदी उत्तर प्रदेशमध्ये वाराणसी इथं सुद्धा निषेध केलं जात आहेत. महाराष्ट्रात सुद्धा याच धर्तीवरती निषेध काही भागात चालू आहेत, उद्या होतील आणि पुढे जनजागृती झाल्या होईल. कारण का, एक महाराष्ट्राची एक स्वाभिमानी महिला यांच्यावर हा अन्याय कदाचित महाराष्ट्र सण करून घेत नाही. आणि त्या सरकारच्या कॉरिडॉरच्या नावाखाली तिथले अहिल्यादेवीने 21 मंदिर बांधलेली, स्वतःचे शिवलिंग स्थापन केलेल्या, स्वतःच्या मूर्त्या असलेल्या, अन्नदान असेल, धर्मशाळा पूर्ण नष्ट केलं. त्याच्याबद्दल तिथल्या सरकारचं, तिथल्या प्रशासनाचं महाराष्ट्राच्या वतीने मी सचिनराव यादव जाहीर निषेध करतो. पुन्हा एकदा जय जिजाऊ.